वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज आपण बनवणार आहोत पोटॅटो पॉपकॉर्न। त्यासाठी 2 बॉईल पोटॅटो घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे आपण लसूण घेतलेला आहे, 4 ते 5 कळी लसूण घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ते सगळं मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। त्यानंतर तुम्ही बघू शकता की कशी पेस्ट रेडी होते, थिक पेस्ट रेडी झालेली आहे। आता ती पेस्ट आपण एका बाउलमध्ये किंवा तुम्हाला जर कोणतंही भांडं ज्यात इझिली काढता येईल ते भांडं तुम्हाला इथे घ्यायचं आहे, त्यात ते काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण बघू शकतो की हे बॅटर जे आहे ते किती स्टिकी आहे, कारण पोटॅटोमध्ये स्टार्च खूप जास्त प्रमाणात असतो। त्यामुळे जेव्हा आपण बॉईल पोटॅटोला मिक्सरमध्ये ग्राइंड करतो ते स्टिकी होतं। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये फक्त मीठ ॲड करून घेणार आहे आणि ब्लॅक पेपर पावडर ॲड करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण इथे 3 चमचा मी तांदळाचं पीठ ॲड करून घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ ॲड करून झाल्यानंतर जर तुम्ही जास्त बटाटे ॲड करताय तर तुम्ही त्याप्रमाणे तुमचं तांदळाचं पीठ ॲड करून घ्या, नंतर मिक्स करून घ्यायचं आहे। तर लक्षात ठेवा, मिक्स करताना सुद्धा हाताला हे लागणारच आहे कारण बटाटा स्टिकी असतो, त्यामुळे मिक्स करताना सुद्धा ते थोडं चिकटच असेल, हाताला लागेल। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर अवेलेबल नसेल तर तुम्ही त्या जागेवरती म्हणजे तुमच्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल नसेल तर कॉर्नफ्लोअर ॲड करू शकता, आणि कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ ॲड करू शकता। त्यानंतर आपण आता इथे एका साईडला पॅन घ्यायचा आहे आणि पॅनमध्ये आपण तेल गरम करायला ठेवणार आहे। तेल आपल्याला चांगलं तापून द्यायचं आहे, जेणेकरून आपलं पोटॅटो पॉपकॉर्न्स आहे ते आतूनसुद्धा क्रिस्पी होतील। सो इथं आपण पहिलं तेल घेतलेलं आहे, तेल ॲड करून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि त्यानंतर तेल गरम करून झाल्यानंतर आपण एक एक करून हाताला तेल थोडंसं लावून घ्यायचं आहे, आणि मग त्यानंतर आपण छोटे छोटे बॉल्स करून ह्याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे। आणि 3 ते 4 मिनटामध्ये आपले पॉपकॉर्न जे आहेत ते रेडी होतात। सो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी वाटली। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।